आज मी आहे लोणावळा या स्टेशनवरती। येथून आपण मळवलीला जाऊन जाणार आहोत ते लोहगड किल्ल्याला। आपला महत्त्वाचा प्लॅन खरा तर आत्ता चालू होत आहे। इथून पुढे जाऊन आपल्याला रिक्षा शोधून बार्गेनिंग करून रिक्षा ठरवायचा आहे आणि नंतर मग आपला चालू होईल तो लोहगडसाठीचा प्रवास। तुम्हाला पण असा प्लॅन करायचा असेल तर तुम्हीही करू शकता विदाउट एनी झिगझिग, कारण की लोणावळापाशी आल्यानंतर तेथून खूप सारे लोकल ट्रान्सपोर्टचे पर्याय अवेलेबल आहेत। एक तर आपण ट्रेनने जाऊ शकतो ते मळवली स्टेशनवरती, आणि दुसरा म्हणजे कॅब किंवा रिक्षा करून डायरेक्टली पायथ्यापर्यंत आपण जाऊ शकतो। यातला मजेचा भाग आणि वेदना देणारा म्हणजे तो हा खड्डे। या खड्ड्यांमधून जाताना जसे काही रिक्षाला काही सस्पेन्शनच नाही, पूर्ण कमरेची वाट लावून टाकली। पण एवढंच असल्यावरती हा निसर्गाचा व्ह्यू तर भेटणारच ना। जातानाचे ते धुके आणि सर्व हा मंत्रमुग्ध करणारा परिसर मनाला आकर्षून टाकत होता, आणि ती जायची ती ओढ कधी पोचतोय त्या किल्ल्याच्या पायथ्याशी। रिक्षावाल्या भाऊंनी आमची तर पूर्ण चेष्टाच केली। तो पूर्ण रस्ता चढाचा चालत बोलवले वरती। एवढे सर्व कष्ट करून आम्ही पोचलो ते लोहगडाच्या पायथ्याशी। पायथ्यापासून आपल्याला जायचं आहे ते कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून, पण त्या दिवशी गर्दी जरा जास्तच होती, कारण की मेन सुट्टीचा वार। दरवेळीप्रमाणे आपला येतो तो इंट्रोचा वेळ। या इंट्रोला काही नवीन साथीदारांची साथ मिळाली, पाठी उभून फक्त थंबनेल देऊन गेले। हा आहे लोहगडाचा पायथ्याचा परिसर। जसे जसे आपण पुढे जाऊ तसे साईडला खूप सारे खाण्याचे स्टॉलही लागलेले आहेत, ज्यामधून आपण काही खाण्यासाठी कॅरी करू शकतो। पण इथे थोडं सांभाळून, कारण की साईडला हे बसलेले माकड बाई पूर्ण हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात ज्या आपल्या काही वस्तू असतात त्या। पण आम्ही वाचवलो, कारण की आम्ही डायरेक्टली त्यांना दुराव करून पुढे चालू केला आमचा ट्रेक। आता इथून पुढे आल्यावरती लागते ते तिकीट घर, जिथून आपल्याला तिकीट घ्यायचं आहे। प्रति पर्सन 25 रुपये असा यांचा दर आहे। येथून तिकीट घेतले की आपल्याला वरती जाऊन चेकपोस्ट म्हणजे चेकिंग कंप्लीट करून पुढे जाण्यास सहमती मिळते। येथे जरा चेकिंग कठोरच होते, कारण की आपल्याबरोबर जर काही स्पीकर किंवा मद्य सामग्री असल्यास ते आपल्याला वरती जाण्यास परवानगी देत नाहीत। सो इथे खूप स्ट्रिक्ट चेकिंग होते। चेकपोस्ट पार केलं की येथून होतो किल्ल्याचा भाग चालू, जो आपल्याला ट्रेक करायचा आहे। तो पार करत आपण थोडा इतिहासही जाणून घेऊया। लोहगड हा किल्ला अतिमजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे। जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी, म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी। सातवहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या। इसवी सन 1989 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकी लोहगड हा एक किल्ला होय। इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावरती कैदेत होता। इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला। 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड, विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला।
ही तर झाली ऐतिहासिक माहिती. आणि आता आपण जे द्वारातून प्रवेश करणार आहे तो गणेश दरवाजा. यामधून आत गेल्यावरती हा साईडचा व्ह्यू. पण या किल्ल्यावरती पाहण्यासाठी खूप काही आहे. अजून एक सांगायचं म्हणजे ज्यावेळी सुरतची लूट झालेली त्यावेळेचे जे लूट आणली होती ती या किल्ल्यावरतीच ठेवण्यात आली होती. आणि या किल्ल्याच्या बांधणीवरूनच समजते की हा किती अवघड असावा. जरी दुश्मनाने विचार केला की आपण हा पार करू शकतो पण ते त्याच्यासाठी ते वाटणंच राहिलं. या संरक्षक भिंतींना दुश्मन कधीच पार करू शकला नाही. तेथून वरती गेल्यावरती आपल्याला लागतो तो दुसरा दरवाजा, तो म्हणजे नारायण दरवाजा. या गडाला एकूण 4 दरवाजे आहेत. पहिला म्हणजे गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, तिसरा हनुमान दरवाजा आणि चौथा महादरवाजा. मला तर वाटते दुश्मनासाठी एवढे दरवाजे पार करणं म्हणजे खूपच अवघड असावं. आणि सेम असंच होतं. आणि वेगळंच म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी खूप धुकं होतं. इथून पुढे आल्यावरती लागतात त्या या 2 गुफा, ज्या तत्काल तर बंद आहेत, ज्या फक्त आपण बाहेरूनच पाहू शकतो. या किल्ल्याला पायऱ्या असल्यामुळे मला वाटतं की नवीन लोकांनाही काही त्रास होणार नाही. ते सहजरित्या या किल्ल्याला पार करू शकतात. पण किल्ल्याची चढाई करताना थोडंसं सावधानच, कारण की पावसाळा असल्यामुळे पायऱ्या थोड्याशा शेवळ्यासारख्याही झाल्या आहेत काही ठिकाणी, जिथून घसरण्याची थोडीशी भीती राहते. असंच वरती चढत असताना दिसले हे माकडोबा, जे अगदी मस्त बसून पर्यटकांनी दिलेल्या खाऊचा आनंद घेत होते. मी पण त्यांचे हे कृत्य टिपण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुलही झाला. एवढंच नव्हे तर खेकडा पण दिसून गेला, जो पर्यटकांच्या पायांपासून वाचत त्याच्या पथमार्गावरती निघाला होता. आता या पायरी मार्गानंतर येणार आहे तो हनुमान दरवाजा. या दरवाजातून एंटर करताना त्याच्या दोन्ही साईडला 2 दिवळ्या आहेत, ज्या त्या काळी पहारेकरांसाठी करण्यात आल्या होत्या, कारण की गडावरती कोण येतं कोण जातं याची ते देखरेख करत असत. आणि हा दरवाजा पार केल्यानंतर येतो तो महादरवाजा, ज्यामधून आपण एंटर करून करतो ते गडावरती प्रवेश. पर्यटकांच्या माहितीसाठी शासनाकडून असे काही फलक लावलेले आहेत, ज्यामधून गडाची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या फलकांद्वारे किल्ल्यावरील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती दिली गेली आहे आणि जी आपल्याला पाहत्यावेळी उपयोगातही येते. आता आपण प्रवेश करतोय ते किल्ल्यावरती. येथून चालू होतो तो आपला पूर्ण किल्ल्याचा परिसर. आपल्याला अशा काही पुरातन गोष्टी या किल्ल्यावरती पाहावयास येतात, ज्यामध्ये हे एक पुरातन अवशेष आहे व त्याच्याच साईडला एक सभागृहही आहे, जेथे किल्ल्याची सभा भरायची. तेथूनच डाव्या साईडून पुढे जाताना असे काही अवशेष दिसतात, जे आजही उभे आहेत.
त्यातच या धुक्यामुळे काही दिसत नसल्यामुळे जराशे मित्रही व्याकुळ झाले, कारण की जो व्ह्यू पाहायचा होता तो पाहायलाच मिळाला नाही. पण आम्हाला हा व्ह्यू पाहायला मिळाला जो मनाला तृप्त करणारा होता. 15 ऑगस्टची सुट्टी कुठे स्पेंड करायची म्हणून आम्ही आलो ते लोहगडावरती आणि आमचा 15 ऑगस्ट आम्ही इथेच साजरा केला. यानंतर आम्ही घेतले ते महादेवाच्या मंदिराचे दर्शन, जे लोहगडावरती उपलब्ध आहे. गर्दी असल्यामुळे इथे खूप मोठी रांग लावावी लागली. त्या रांगेमधून आम्ही गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि आतमध्ये काही अशी पिंड आहे आणि त्याच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटी मूर्ती. येथे महादेवाची पिंड आणि त्याच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे आणि दोन्ही मूर्तीचे व पिंडीचे दर्शन करून आम्ही निघालो ते पुढच्या पाहणीसाठी. अशीच ही धुक्याने माखलेली वाट पार करत आपण पोचतो ते तलावापाशी. पुढे आपल्याला खूप ऐतिहासिक वास्तूही दिसायला मिळतात, ज्या फक्त आपण पाहू शकतो. तेथे व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. आणि त्यानंतर येतो तो या पायऱ्यांचा, ज्या नैसर्गिकरित्या तयार केलेल्या आहेत. मातीला खोदकाम करून या पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. धुक्याच्या थंडीने श्वान पूर्ण काकडून गेले होते. यानंतर लागते ती कमळवीर, जी खूप भली मोठी आणि ऐतिहासिक आहे. या विहिरीच्या पुढे अजून 2 कुंड आहेत. पावसाच्या पाण्यामुळे हे कुंड काठोकाठ भरलेले आहे. पूर्वी या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जाई आणि जे नवीन पर्यटक गडभेटीसाठी येतात तेही या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. हे सर्व कुंड व ऐतिहासिक वास्तू पाहून येथे आमची गडभ्रमंती संपली आणि आम्ही उतरणीचा प्रवास चालू केला. खाली उतरल्यानंतर आम्हाला जे दृश्य आले ते म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारे. या सर्व आठवणी गोळा करून आम्ही निघालो ते परतीच्या प्रवासाला. जेथून आलो होतो तेथे जाण्याची वेळही आली. चला तर भेटू पुढच्या गडभेटीला.